हॅलो, गुड मॉर्निंग. प्लीज घाबरू नका. आज सकाळी सकाळी मी इतका सगळा पसारा काढलेला आहे. ॲक्च्युली हे कपडे आहेत जे आम्ही वापरत नाही, त्यातले काही कपडे कधीतरी वापरतो आणि ते सगळं आवरायला घेतलं सकाळीच. शौर्यला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन आलो आणि काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि पटकन घरी आलो आणि या सगळ्या माळा मी काढलेल्या आहेत ज्या गेल्या वर्षीच्या आहेत. शौर्याच्या पप्पांना म्हटलं तुमचं ऑफिसचं काम झाल्यानंतर प्लीज आज या सगळ्या माळा गॅलरीमध्ये आणि बाहेरचा जो पॅसेज आहे तिथे लावून घ्या, कारण आता उद्यापासून रमा एकादशी आहे आणि सगळी लाईटिंग सजावट बाकी आहे. आणि इथे मी घेतलेला आहे वॉल डेकोरेशन करायला. खूप लोक मला हा प्रश्न विचारतात की श्वेताताई तुमचं हे वॉल डेकोरेशन जे आहे त्याची प्लीज लिंक द्या. पण खरं तर ना हे वॉल डेकोरेशनचे जे काही आयटम्स आहेत हे सगळे मी तुळशीबागेतून विकत घेतलेले आहेत आणि काही मिशोवरून घेतलेले आहेत. सो मी तुम्हाला लिंक देण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची जी सिक्रेट आहे, लवकरच शेअर करेलच, पण आम्ही या सगळ्या वस्तू तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत लवकरच. म्हणजे आमच्याकडे पण या सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत तुमच्यासाठी. आणि अजून एक गोष्ट जी आहे ती व्लॉगच्या एंडला मी शेअर करत आहे. एक गुड न्यूज आहे, म्हणून व्लॉग पूर्ण बघायचा आहे आणि ती गुड न्यूज नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके. हे वॉल डेकोरेशन करताना ना मला इतका आनंद होत होता, कारण मला घर सजवायला खूप आवडतं आणि मी गाणं गुणगुणत हे सगळं करत होती. आज गाणं जे गुणगुणत होती ते कोणतं माहिती? ठिपक्यांची रांगोळी. कारण माझी जी यूट्यूबची पहिली रील आहे इतकी व्हायरल गेलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी तिला इतकं भरभरून प्रेम दिलं, ते गाणं काही माझ्या डोक्यातून जात नाही आणि तेच मी गुणगुणत हे सगळं सजावट करत होती. त्यानंतर शौर्याच्या पप्पांना म्हटलं प्लीज थोडासा वेळ काढा आणि मला बेड ओपन करून द्या, कारण सकाळी जो मी पसारा केलेला होता कपड्यांचा ते सगळं मला याच्यामध्ये व्यवस्थित लावायचं होतं. माझ्याकडे जेमतेम अर्धा तास उरला होता हे सगळं करण्यासाठी. आणि त्यामध्ये ही जी गादी आहे ही इतकी हेवी आहे ना, ही मला एकटीला उचलायला जमत नाही. त्यामुळे मला शौर्याच्या पप्पांची हेल्प हवी होती आणि मी त्यांना बोलावल्यानंतर त्यांचा मजाकचा मूड होता आणि मला मात्र खूप राग येत होता, कारण माझ्याकडे इतका कमी वेळ आहे. व्लॉग मला एडिट करायचा होता. शौर्य स्कूलमधून येणार होता अर्ध्या तासाच्या आतमध्ये आणि ते मस्ती करतायत. सो मी त्यांना सांगते की प्लीज मस्ती वगैरे करू नका आणि कामं करा, कारण खूप कामं पडलेली आहेत. आणि शेवटी त्यांनी मस्ती केलीच. त्यांनी त्या शौर्याच्या गनने मला बॉल मारला. त्यानंतर मी इतकी भडकलेले होते, मी त्या गनने बॉल मारायचा प्रयत्न केला, मला काही जमलं नाही. आणि मग मी खूप बडबड केली त्यांना, म्हटलं इतका कमी वेळ आहे आणि कामं इतकी आहेत. आणि त्यानंतर मग त्यांनी हेल्प करायला स्टार्ट केला. आम्ही दोघांनी मिळून चादर टाकली बेडवरती. त्याच्या अगोदर ही आम्ही शीट टाकत आहोत जी वॉटरप्रूफ आहे. शौर्य अजूनही लहान आहे तर कधी कधी सुसू होऊन जाते रात्रीची, त्यामुळे मग ही शीट लावावी लागते. त्याच्यामुळे आपली गादी चांगली राहते, ओली होत नाही आणि लहान बाळांचं काही सांगता येत नाही.
हे लावून झाल्यानंतर मी पटकन शौर्यला स्कूलमध्ये आणायला गेले आणि जो काही व्लॉग मला एडिट करायचा होता तो अपलोड करायला खूप वेळ गेला. त्याच्यानंतर दुपारी शौर्य झोपल्यानंतर काही प्रोडक्ट्स होते जे मिशोवरून मी मागवलेले आहेत, त्याचा मी व्हिडिओ शूट केला. पण नंतर माझ्या लक्षात आलं की तो व्हिडिओसुद्धा या व्हिडिओमध्ये जर मी पूर्ण ॲड केला तर हाच व्हिडिओ 30-40 मिनिट्सचा होऊन जाईल. म्हणून म्हटलं की ठीक आहे, आपण थोडेसे शॉर्ट्स क्लिप ॲड करू आणि जे काही प्रोडक्ट्स आहेत ते रील्समध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू, किंवा जेव्हा घरामध्ये मी ते सजावट करेल तेव्हा एक एक करून दाखवेलच. हे जे माझ्या हातामध्ये प्रोडक्ट आहे ते घेऊन मी फसलेली आहे आणि मी ते रिटर्न केलं, पण रिटर्न नाही झालं. म्हणून मी खूप वैतागलेली होती त्याच्यासाठी. आता ही जी विंडो आहे क्लीन करायची राहून गेलेली, तर तो जो ब्रश मिशोच्या प्रोडक्ट्समध्ये मी दाखवलेला, त्याने ही विंडो छानपैकी क्लीन करता येईल, तर तो ब्रश बाहेर काढून ठेवला. शौर्य उठलेलाच होता, त्याची मस्ती तुफान चालू होती आजसुद्धा. म्हणून म्हटलं चला काहीतरी आता स्नॅक आयटम आपण नवीन आज ट्राय करूयात आणि खुश करूयात त्याच्या पप्पांना आणि त्याला. इथे मी बर्गर बनवत आहे. शौर्याला बर्गर म्हणजे काय अजूनही इतकं माहिती नाही. आम्ही बाहेरही खाल्ला तर त्यातली जी पॅटी असते त्यामध्ये जर पनीर वगैरे असेल तर ते त्याला देतो, पण आज घरी त्याला कळणार आहे की ॲक्च्युअल बर्गर काय असतो आणि पूर्ण खातो की नाही ती गोष्ट वेगळीच आहे. इथे मी बनवतो बर्गर, पण शौर्याचं खूप मध्ये चालू होतं की मम्मा काय काय काय. सो मी त्याला सांगत होती की बाळा तेल उडेल, तू जरा दूरच उभा राहा, कारण मला खूप भीती वाटते. आणि म्हणूनच मी जो कॉर्नरचा बर्नर आहे तिथे मग तळायला घेतलं की तेल जरी उडालं तर त्याच्यापर्यंत नाही जाणार. आणि शौर्याच्या पप्पांचा कॉल चालू होता, म्हणून मलाच त्याला मॅनेज करता करता हे सगळं करायचं होतं. सो ठीक आहे, झालं, रोजचंच आहे आपलं, त्यात काही नवीन असं नाही. पण मुलांचं असेल तर असं पाठीमागे खूप टेन्शन पण असतं. मग चलो, बर्गर तर माझा रेडी आहे आणि शौर्याच्या पप्पांना पण ऑफिस काम करता करता म्हटलं खाऊन घ्या बर्गर, आणि खरंच खूप टेस्टी झालेला. शौर्य मला इथे म्हणत होता मम्मा तुझा बर्गर पण तू खा माझ्यासारखा, आणि त्यालाही खूप आवडला. शौर्याचे पप्पा तर मला बोलत होते की बर्गर मागवलेस का तू विकत. तो इतका टेस्टी झालेला, कारण लेट्यूसची पानं आणि ऑलिव्स पण टाकलेले मी. सो त्यानंतर आम्ही गेलो शौर्याचं कॉस्ट्यूम आणायला, आणि शौर्याला उद्या लक्ष्मण बनवायचं आहे मी म्हणाले. कॉस्ट्यूम आणायला गेलो होतो. इकडे बघा, शौर्याला ट्राय करत होता कसा दिसतो. तो खूप लाजत होता. खूप क्यूट दिसतोय. उद्याची आता आतुरता आहे कसा दिसणार आहे. सो त्यानंतर आम्ही लगेचच निघालो आमची फ्रेम आणायला. तुम्हाला सगळ्यांना जी गुड न्यूज द्यायची आहे ती ही आहे की आता इथून पुढे या सगळ्या फ्रेम्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तुम्ही आमच्याकडे ऑर्डर प्लेस करू शकता. तुम्ही बघू शकता की इतक्या सुंदर रेखीव फ्रेम्स आहेत. प्रत्येक देवी आणि देवतांच्या फ्रेम्सचे तुम्ही बघू शकता किती डोळे बोलके आहेत आणि किती सुंदर कटआउट्स आहेत हे सगळे, की असं वाटतं की देव साक्षात आपल्या समोर उभे आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत. बघा ना, संत ज्ञानेश्वर, स्वामी समर्थ, त्यांचे डोळे बघा तुम्ही, त्यांचे चेहरे किती बोलके वाटत आहेत. आणि खरंच अशा फ्रेम्स आपण आपल्या घरामध्ये लावल्यानंतर किती भक्तिमय वातावरण होईल, किती प्रसन्न वाटेल. आणि हे स्ट्रेस एन्झायटी राहील का आपल्याजवळ? नाही ना. सो चला, तुम्ही पण या फ्रेम्स लगेचच बुक करू शकता. सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि खरंच सांगते, खूप रिजनेबल रेटमध्ये हे तुम्हाला मिळतील घरपोच. जिथे कुठे तुम्ही राहता महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर, तिथपर्यंत आम्ही व्यवस्थित पाठवू. आता ही छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम बघा, एक युनिक पॅटर्न आहे आणि नवीनच आहे आत्ता आलेला. आणि इथे दादा आम्हाला दाखवत आहेत श्री स्वामी समर्थांची एक सुंदर फ्रेम हुबेहूब. ही फ्रेमसुद्धा एक नवीनच पॅटर्न आहे. सो बघा, प्रत्येक फ्रेम
इतकी सुंदर आहे आणि दादांनी स्वतः या सगळ्या फ्रेम्सचे चित्र आधी हाताने रेखाटले आहेत, त्यानंतर कम्प्युटराईज करून मग यांचे कटआउट्स होऊन या फ्रेम बनवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ते इतक्या सुंदर आणि इतकं डिटेल वर्क तुम्हाला कुठेच मिळणार नाही, गॅरंटीड सांगते. बघा ना, हे छत्रपती शिवाजी महाराजांची जी फ्रेम आहे तिचं पण हावभाव जे आहेत किती सुंदर दिसत आहेत महाराजांचे त्या फ्रेममध्ये. स्वामींची फ्रेम बघा किती सुंदर, किती म्हणजे ही फ्रेम इतकी व्यवस्थित दिसत नसेल व्हिडिओमध्ये, पण साक्षात इतकी सुंदर होती की शब्द कमी पडतील. सो बुक करण्यासाठी लगेचच डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि आम्ही घरामध्ये कोणती फ्रेम लावणार आहोत ते जाणून घेण्यासाठी उद्याचा व्लॉग नक्की बघा. मला सगळ्यांना उद्यापासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. असंच भरभरून प्रेम द्या. मनसवंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममये मुनिगणवंदित मोक्षप्रदायिनी मंजुलभाषिणी वेदनुते पंकजवासिनी देवसुपूजित सद्गुणवर्षिणी शान्तियुते जय जय हे मधुसूदन कामिनी आदिलक्ष्मी सदा पालय ऐ कलिकल्मष नाशरि कामिनी वैदिकरूपिणी वेदमये क्षीरसमुद्भव मङ्गलरूपिणी मन्त्रनिवासिनी मन्त्रनुते मङ्गलदायिनी अम्बुजवासिनी देवगणाश्रित पादयुते जय जय हे